नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आणखी एक काम आहे की जे काम आपण अजूनही करत नाही, तर ते काम आहे संदर्भ सेवा। तर बघा, आपल्याला संदर्भ सेवा ही प्रत्येक मॉड्यूलसाठी आहे। जर गरोदर माता हाय रिस्क असेल तर हिला देखील तुम्ही संदर्भ सेवा भरू शकता, स्तनदा माता असेल तिची भरू शकता, 0 ते 6 महिनेमध्ये जर बालक असेल तर तिची संदर्भ सेवा भरू शकता, आणि ह्या दोन्ही मॉड्यूलमध्ये जर बालक असेल तर त्याची देखील संदर्भ सेवा आपण भरू शकतो। पण ह्या दोन मॉड्यूलमधील संदर्भ सेवा याच्यामध्ये वेगळे कॉलम येतात, आणि ह्या संदर्भ या बालकाचे म्हणजे 0 ते 5 महिन्यापर्यंतचे जे बालक असतं तर त्याची संदर्भ सेवामध्ये वेगळे कॉलम येतात। हा फरक असतो, कारण की 0 ते 5 महिन्याचं जे बालक असतं हे खाऊ शकत नाही, म्हणून याचे संदर्भ सेवाच्या स्टेप वेगळे असतात। परंतु जर तुम्ही 6 महिने तर 6 वर्षापर्यंतचे जे बालक जर पाहिले तर यांचे संदर्भ सेवामध्ये खूप मोठे कॉलम येतात। परंतु माझ्याकडे त्या वयोगटाचं बालक नाही आहे, तर मी 0 ते 5 महिन्याच्या कॉलममध्ये माझ्याकडे मात्र कुपोषित बालक आहे ती दाखवते। आणि त्याच्यानंतर याच्यामधलं जर आपल्याला कोणाचं दुसऱ्याचं उदाहरण मिळालं तर त्याचे स्क्रीनशॉट काढून नक्कीच त्याचं देखील मी नंतर व्हिडिओ करेल, तो खूप महत्त्वाचा आहे। पण आज आपण 0 ते 6 महिने ह्या वयोगटातील बालकांचं आपल्याला बघून घ्यायचं आहे। 0 ते 6 वयोगटातील बालक, आता जर तुम्ही इथं पाहिलं, ज्या बालकांचा राऊंड लाल आला ते बालक तुमचे 100% त्यांना संदर्भ सेवा आहे, म्हणजे ती बालक तुमची सॅमला आहेत। आता हे जन्मता कमी वजनाचं बालक आहे, त्याला निमोनिया झाला, त्याच्यामुळे तो ह्या महिन्याला पूर्णतः सॅममध्ये गेलेला आहे। वजन वाढत होतं परंतु निमोनिया झाल्यामुळे परत ते बालक सॅमला गेलेला आहे। आता त्याला संदर्भ सेवा कशा पद्धतीने मी दिलेली आहे, आता तेच आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं लाभार्थ्याच्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघत जायचं आहे। सर्कल्स गेलं का तुम्हाला बघा, जे तुमचे SOWचे आणि सॅमचे बालक असतात तर त्यांची 100% खाली स्क्रोलिंग केलं म्हणजे तुम्हाला तिथं संदर्भ सेवा ही दिसत असते। त्यांना या माध्यमातून आपल्याला संदर्भ सेवा ही द्यायची। तुम्ही इथं त्या बालकाला संदर्भ सेवेला ॲक्च्युली पाठवलेलं आहे, तिथं ऑनलाईन भरलेलं आहे, तर मग होमपेजवर जे आपलं ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या बालकाचं त्याच्यामध्ये लिस्टमध्ये नाव दिसेल की तुम्ही कुठल्या बालकांना संदर्भ सेवेला पाठवलं। तर आपल्याला त्याच्यासाठी ह्या ॲरोला क्लिक करायचं आहे। ह्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। तर याच्या असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही त्या बालकाला नेमकं संदर्भ सेवासाठी तुम्ही कुठं पाठवलेलं आहे तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। आता माझ्याकडचं बालक शहरी दवाखान्यामध्ये गेलेलं आहे, आमच्याजवळ जिथं शिरपूर तालुका आहे त्याच्याजवळ तिथं त्यांना सुटेबल होतं म्हणून तिथं ते बालक गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर क्लिक करणार। त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यानंतर कुठल्या तारखेला पाठवलं तर ते बालक मी सोमवारी पाठवलेलं आहे। व्हिडिओ करण्यासाठी राहू दिलेलं होतं म्हणून मी भरलेलं नव्हतं बघा। ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं का तुमची 8 तारखेपर्यंतच आहे। जर तुम्ही पहिल्या मागच्या गेलेल्या आहेत म्हणजे आपण बरं, म्हणजे आज जर मी व्हिडिओ केला नसता तर ही तारीख उद्या गेली असती, तर आपल्याला 8वर क्लिक करायचं। 8लाच ते बालक मी संदर्भ सेवेला पाठवलेलं आहे। पालकांनी खूप त्रास दिला, ॲक्च्युली पालक जायला तयार नव्हते, परंतु त्यांना खूप पद्धतीने समजावं लागलं, खूप लोकांची मदत घेऊन त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग करून खूप ह्या पद्धतीने त्या लाभार्थ्याला संदर्भ सेवेसाठी पाठवलं। त्याच्यानंतर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला सबमिटवर इथं खाली क्लिक करायचं आहे। पण मोठे 6 महिने तर 6 वर्षाच्या बालकांची संदर्भ सेवा याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात। भूक चाचणी येते, त्याच्यानंतर 3 प्रकारच्या भूक चाचण्या येतात, त्याच्यानंतर हातापायावरची सूज, खूप काही आहे, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित सांगणार। फक्त आज हे समजून घ्या, तुमची डिमांड आली की त्या संदर्भात पण समजावून सांगा तर नक्कीच सांगेल। सबमिट करावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यानंतर तुम्हाला तारीख बदल करायची आहे का, तर माझी तारीख ती फिक्स आहे, त्याच्यामुळे मी होयवर क्लिक करणार। यशस्वीरित्या सादर केलं बघा, आली आपला मेसेज आलेला आहे। तर तिथं संदर्भ सेवा दिल्यानंतर तिथं यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर आपल्या तिथे बालकाची संदर्भ सेवा नोंदवून झाल्यानंतर आपल्यासमोर होमपेजवर आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला संदर्भ सेवा नोंदवही याच्यामध्ये क्लिक करायचं। याच्यामध्ये आपल्याला त्या बालकाची पुढची माहिती आपल्याला भरायची आहे। बघा, आता तुम्ही जर पाहिलं तर इथं तर बघा, इथं त्या बालकाची माहिती आपल्याला त्याचं नावासहित आलेलं आहे। मी आधीच्या मुलाला पण पाठवलेलं होतं, तर त्याच पद्धतीने बघा, आता जे मोठं बालक असेल तर त्याची भूक चाचणी असते, याची मात्र त्या पद्धतीची राहत नाही। बघा, शहरी दवाखान्यामध्ये पाठवले, तर आता आपल्याला प्रोफाईल पहा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं, म्हणजे पुढचे ऑप्शन आपण
याच्यातनं या माध्यमातून भरू शकतो. आता प्रोफाईल पॉवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा अशा पद्धतीने त्या लाभार्थ्याचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीने पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं अद्ययावतवर आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे पुढची माहिती आपल्याला अजून भरून घ्यायची आहे. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला स्वीकारले, त्याच्यानंतर आपल्याला दिनांक, प्रवेशाची तारीख. आता तुम्ही जरी त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पाठवलं, म्हणजे आपण संदर्भ सेवेसाठी सांगण्यासाठी गेलो, परंतु ते प्रत्यक्षामध्ये कधी गेलं तर त्याच्यासाठीची तारीख आपल्याला पुढची टाकावी लागते. आता मी ज्या दिवशी गेली त्या दिवशी हे बालक संदर्भ सेवेसाठी गेलेला आहे, त्याच्यामुळे माझी 30 तारीख किंवा आता मागची जरी असेल तुमची तर तुम्ही मागची टाकू शकता. आता मी 8च तारखेला त्यांना सांगितलं, ते 8ला गेलेले आहेत, त्याच्यामुळे 8ची तारीख टाकणार आणि सबमिट करावं. आता तुमच्या तारखा ओपन होत नव्हत्या, त्याच्यामुळे बघा आता इथे एक गोष्ट आहे, जर तुम्ही ॲक्च्युली संदर्भ सेवा मागच्या महिन्याला दिली असेल, फॉर्म जर तुम्ही आज भरत असाल, पण तुम्ही तर बघा इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पेज पण आहे. मागची संदर्भ सेवा जर तुमची राहिली असेल टाकायची, तर बघा इथं तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही साधारणतः मागीलपर्यंत जाऊ शकता. बघा अशा पद्धतीने तुम्ही कधी दिली संदर्भ सेवा, अगदी मागच्या तारखेपर्यंत देखील तुम्ही मागच्या वर्षापर्यंत देखील जाऊ शकता अशा पद्धतीने. पण माझं, परंतु मी त्या मुलाला ज्या तारखेला संदर्भ सेवा दिली तर ती तारीख माझी 8 जूनच आहे. त्याच्यानंतर मी ओकेवर क्लिक करणार, पण तुम्ही असं करू शकता. आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला सबमिट करावर सबमिट करावर क्लिक करायचं आहे. तर परत आपल्याला इथं याच्यामध्ये तारखेमध्ये काही बदल करायचा आहे का, करायचा असेल तर आपण नाही म्हणायचं, परंतु माझा बदल करायचा नाही, त्याच्यामुळे मी होईवर क्लिक करणार. बघा यशस्वीपणे सादर अशा पद्धतीने आपल्याला भरून येतं. त्याच्यामुळे आपल्याला आता परत आपल्याला होम पेजवर जर गेलो तर त्या लाभार्थ्याची कंडिशन आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे आपल्याला होम पेजवर संदर्भ सेवा नोंदवही दिलेली आहे, तर तिला अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. तर तुमचं ते बालक कुठल्या वयोगटात येतं तर काय येतं त्या पद्धतीने ते भरायचं आहे. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांसाठी संदर्भ सेवा कशी भरावी आणि ती होम पेजवर कशा पद्धतीने पूर्ण करावी हे सांगण्याचा प्रयत्न केला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच 6 महिने तर 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी संदर्भ सेवा आपण कशा पद्धतीने भरू शकतो, ती संदर्भ सेवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कॉलम आहेत, ते एक एक कॉलम तुम्हाला व्यवस्थितरित्या समजवण्याचा प्रयत्न करेल. पण तुमची त्यासाठी मागणी आली तरच तो व्हिडिओ मी नक्कीच करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.